Hello everyone. Hope so everyone is good. Today I will discuss about the give words, daily use words. चला तर आज आपण give म्हणजे काय, कधी वापरलं पाहिजे, केव्हा वापरलं पाहिजे त्या संदर्भात बोलणार आहे. give चा अर्थ काय, कोणत्या काळामध्ये कोणता शब्द वापरला पाहिजे त्या संदर्भात बोलणार आहे. चला तर व्हिडिओला चालू करू. इंग्रजी भाषा ही एकदम सोपी आहे. समजली तर तुम्हाला लगेच समजेल, नाही समजलं तर थोडा वेळ लागेल. त्यासाठी समजून घ्या कोणत्या काळामध्ये कोणता शब्द वापरला पाहिजे, शब्दाचा अर्थ काय. एकदा शब्दाचे अर्थ समजले की तुम्हाला समजेल इंग्रजी कशी बोलायची. चला तर गिव. गिव म्हणजे काय, द्या. गिव म्हणजे काय, द्या. एखाद्याला आपल्याला वस्तू मागायची असते, आपण मला पेन द्या, मला काहीतरी द्या असं म्हणतो, त्यावेळी आपण हा शब्द मराठीत कसं द्या म्हणतो, तसं इंग्लिशमध्ये द्याला गिव असं म्हणतात. गिव म्हणजे द्या. गिव्ज म्हणजे देते. गेव. गेव म्हणजे दिले. गिविंग म्हणजे देणे. गिवन. गिवन म्हणजे दिले. तर मित्रांनो, गिवचे टोटल फॉर्म किती आहेत माहीत आहेत का? तर गिवचे टोटल हे 5 फॉर्म आहेत. आता आपण बघितले तर कोणकोणते फॉर्म, हे तुमच्या स्क्रीनवरती जे 5 फॉर्म दिसतात, शब्द दिसतात, ते गिवचे 5 फॉर्म्स आहेत. चला तर आपण गिवचे एक्झाम्पल पाहू. गिव कधी वापरलं जातं. मित्रांनो, त्यापूर्वी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. गिवचे टोटल किती फॉर्म आहेत? 5. कोणकोणते? गिव, गेव, गिवन, गिव्ज, गिविंग. तर चला तर त्याचे आपण एक्झाम्पल पाहू. मित्रांनो, समजून घ्या, ज्यावेळी वर्तमान काळात असेल तेव्हा गिव हे पहिलं रूप असतं. गेव म्हणजे दिले, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप हे भूतकाळातलं आलं. भूतकाळामध्ये कायम क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं. आणि भविष्यकाळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप आणि विल हे शब्द वापरला जातो. विल गिव म्हणजे देणार. गिव म्हणजे द्या, हे आलं वर्तमान काळात. गेव हे कायम भूतकाळात येतं, क्रियापदाचं दुसरं रूप. आणि विल गिव म्हणजे देणार, हे येणार फ्युचरमध्ये. चला, आजचं आपलं पहिलं वाक्य, गिव मी द रिपोर्ट. गिव मी दी रिपोर्ट म्हणजे काय, मला अहवाल द्या. गिव मी, आपण त्याला मागत आहे, त्यामुळे आपण काय वापरलं आहे, गिव मी. गिव मी द रिपोर्ट, मला अहवाल द्या. माय सिस्टर गेव हिम अ बिग स्माइल. आता इथं गेव आहे म्हणजे काय, भूतकाळातील घटना आहे ही. माझ्या बहिणीने त्याला मोठे स्माइल दिले. घटना घडून गेलेली आहे, वाक्य भूतकाळातील आहे, त्यामुळे समजून घ्या. भूतकाळातील कोणतं वाक्य आलं, क्रियापदाचं दुसरं रूप. माय सिस्टर गेव हिम अ बिग स्माइल, माझ्या बहिणीने त्याला मोठे स्माइल दिले. वाक्य भूतकाळातील आहे, त्यामुळं गेव आलं. चला, अजून दुसरं रूप भूतकाळातील वाक्य पाहू. द नर्स गेव मी अ शॉट. नर्सने मला एक शॉट दिला. चला, आपलं चौथं वाक्य भूतकाळातील, आय शुड गिव धिस टू यू. मी हे तुला द्यावे. शुड हे भूतकाळात वापरलं जातं आणि क्रियापदाचं पहिलं रूप आलंय, त्यामुळं आय शुड गिव धिस टू यू. गिव म्हणजे द्यावे, शुड गिव म्हणजे द्यावे. आय डोंट गिव अप ऑन अलेक्स. फक्त अलेक्सला हार मानू नका. जस्ट डोंट गिव अप ऑन अलेक्स, फक्त अलेक्सला हार मानू नका. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.